नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पनीरची रेसिपी आणि त्यासोबत एक पफ पराठा। ही युनिक रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवायला। सगळ्यात पहिले आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवणार आहोत। हे पाणी आपण ग्रेव्हीची तयारी करण्यासाठी ठेवले। पाण्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कांदा उकळवून घेणार आहोत। कांद्याबरोबर आपण यात टाकणार आहोत काजू, आलं आणि लसूण। सगळ्यात पहिले मी फक्त कांदा आणि काजू टाकून घेऊयात। त्यानंतर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेत आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेत। आता हे जे आपण उकळायला टाकलं होतं ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकले, तुम्हाला दाखवायचं राहिलं। आता हे आपण पाण्यामधून स्ट्रेन करून घेतले। याच्यामध्ये आपण 2-3 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2-3 काळी मिरी, 1-4 काळी मिरी टाकली। हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे। हे उकडवून घेतल्यामुळे ह्याची खूप फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे, जेणेकरून ह्या कांद्याच्या वाटणाला सुंदर असा लाल रंग येणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असा लाल कलर आला आहे। आता ग्रेव्हीसाठी मी पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे। या तेलामध्ये आपण शहाजिरीची फोडणी करणार आहोत। एक अर्धा चमचा शहाजिरी, जिरी थोडीशी मोहरली। कांदा तेल गरम असल्यामुळे जिरी लगेच मोहरली आहे। याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेत। कांदा आपण छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतलेला झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो। लाल बुंद असे 2 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत, 2 मोठे टोमॅटो ते पण। आता टोमॅटो थोडासा गाळ शिजवण्यासाठी मी त्यात मीठ टाकले चिमूटभर। तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊसूत शिजतोय। टोमॅटो अजून आपल्याला चांगला स्मॅश करून आणि शिजवून घ्यायचा आहे। या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूयात। आता ह्याच्यामध्ये जाणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा पनीर मसाला अर्धा चमचा आणि 1-1.5 चमचा धने पावडर, चिमूटभर हळद। हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटोमध्ये मॅश करून घ्यायचं आहे। मसाला छान परतला की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला एक 5 मिनटं नाही, अगदी 3 मिनटं तरी शिजवून घ्यायचे, जेणेकरून त्या पाण्यामुळे मसाले सगळे टोमॅटो आणि कांद्यामध्ये मर्ज होतील। मस्तपैकी हा असा मसाला आपला शिजलाय चांगला। आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं जे वाटण होतं, कांदा, काजू, आलं, लसूण ह्याची पेस्ट आपण आता टाकली। त्यामध्ये थोडंसं आपण लाल मिरची पावडर टाकलं होतं। लाल मिरची पावडर आपण 3 स्टेजमध्ये टाकणार आहोत। एक तर कांदा काजूच्या पेस्टमध्ये, त्यानंतर आता फोडणीमध्ये आणि तिसऱ्यांदा अजून शेवटी एकदा घालणार आहोत, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच। त्यामुळं तिखट तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी तिखट आवडते त्या प्रमाणातच घालायचे। आता हा मसाला एक 5 मिनटं मी शिजवून घेते चांगला, खाली लागेपर्यंत चांगलं शिजवायचं आहे, जेणेकरून मसाला चांगला शिजला जाईल। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटलेलं वाटण आपलं लगेच निघेल। आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। 2 स्टेजमध्ये आपण वाटण वाटले, एक तर अगोदर कांदा आणि आता हे कांदा, टोमॅटो, सगळे खडे मसाले, हळद, मीठ, तिखट आणि धना पावडर हे मिक्स केलेलं सगळं वाटण आपण वाटून घेतलंय। आता पॅन इथे मी कमी गॅसवर ठेवलाय, त्याच वेळेला आपण मसाला ह्यात टाकलाय, जेणेकरून पॅनला लागणार नाही आणि करपणार नाही। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय आपल्या वाटणाला। याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केले। तेल टाकल्यावर छान असा तो मसाला परतून घ्यायचा आहे। ह्या रेसिपीची टेस्ट खरंच खूपच अफलातून लागते, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आणि त्याची कन्सिस्टन्सी एकदम क्रीमी अशी होते, कारण आपण हे 2दा वाटून घेतले। हे थोडंसं पाणी ॲड केले, मिक्स केले। आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत। दूध घातले मी याच्यामध्ये, साई असलेलं घातलं, साई त्याच्यामध्ये थोडीशी फेटून घातली तरी चालेल। कढीचं सगळं वाटण काढून घेते, त्याच्यामध्ये टाकते।
आता पनीरचे क्यूब्स टाकूयात. पनीर मी इथे उभे काप केलेत, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. आणि पनीर उभे कापताना जे कडेचे तुकडे त्याचे निघले होते त्या तुकड्याचा मी इथं चुरा करून टाकते. हाताने असे जस्ट क्रश करून आपण टाकूयात. याच्यामुळे भाजी खाताना खूप छान लागते. थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता शेवटी मीठ आपल्या अंदाजानुसार. मी अगोदर टोमॅटो शिजवायला पण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मी आता मीठ टाकले. आणि चिमूटभर साखर पण तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण थोडीशी साखर टाकल्यावरती कुठल्या पण भाजीमध्ये, पातळ भाजीमध्ये जर साखर टाकली तर त्याची टेस्ट ॲडजस्ट होते. आता इथे मी कसुरी मेथी टाकते. तोपर्यंत मी इकडे बारक्या पातेल्यामध्ये एका फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले. आपण ह्या रेसिपीमध्ये फोडणी वापरणार आहोत. पनीरला वरून लसूणची आणि आल्याची फोडणी दिल्यावरती एक स्मोकी अशी टेस्ट येते त्या भाजीला, ती खूपच अप्रतिम लागते. इथं मी तेल तापवून घेतलं आहे. याच्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घातला आहे आणि उभे काप केलेले आल्याचे तुकडे घातलेत. आता लसणाला थोडासा सोनेरी रंग येऊन द्यायचा. थोडासा गोल्डनिश कलर आला की ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं आपण लाल मिरची पावडर 3 स्टेजमध्ये ॲड करणार आहोत. ही ती 3री स्टेज आहे. लाल मिरची पावडर घातल्याबरोबर आपण गॅस बंद करायचा आहे, जेणेकरून ती लाल मिरची पावडर करपली नाही पाहिजे. त्याची तरी आपल्याला भाजीवरती यायला हवी आहे. आता हे इमिजिएटली भाजीवर घालायचं, त्याच्यावरून कोथिंबीर भरभरायची आणि लगेच झाकण टाकायचं इमिजिएटली. कारण आपल्याला तो लसूणचा जो फ्लेवर आहे, मेन स्मोकी फ्लेवर, लसूण करपलेला भाजलेला, तो आपल्याला पनीरच्या भाजीमध्ये पूर्ण यायला पाहिजे. चला तर मग तयार आहे इथं आपली पनीरची मस्त अशी रेसिपी. आता आपण रोटीकडे वळूयात. रोटी बनवण्यासाठी, पफ पराठा बनवण्यासाठी ॲक्च्युली आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. फक्त मैद्याची नाही बनवायची, जेणेकरून हेल्दी होईल म्हणून आपण गहू आणि मैदा दोन्ही पण ॲड केले. हे छान असं एकत्र चाळून घ्यायचं आहे. हा पफ पराठा या पनीरच्या भाजीबरोबर खूप छान लागतो. तुम्ही असंही कुठल्याही भाजीबरोबर हा पफ पराठा खाऊ शकता. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, 1 अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा. त्यानंतर 1-2 चमचे आपण दही टाकणार आहोत, 2 ते 3 चमचे दही. हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. हा पराठा तुम्ही एकदा खाल्ला तर परत परत करचाल, ह्याची मला नक्की गॅरंटी आहे. त्यामुळे नक्की आवर्जून हा पराठा बनवा. आता हे थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊयात. मऊसूद गोळा बनवायचा आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त लूजही नाही. चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हा गोळा आपला छान असं मळून झाला आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढा आपला पराठा जास्त छान होणार आहे. हा गोळा आपला छान असा मळून झालेला आहे. आता ह्याच्यावर थोडीशी तेलाची धार टाकून परत एकदा त्याला मळायचं आहे. तेल लावल्यावरती पण आपण ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा डो तयार झाला आहे. आता आपण याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात. 5 ते 10 मिनिटे रेस्ट करून घेऊयात याला. 10 मिनिटं मी याला बाजूला ठेवून देते. चला आता डो तर आपला रेस्ट झाला आहे छानपैकी. आता आपण पराठा लाटायला घेऊयात. आणि कोथिंबीर चिरून घेतली, ती कशी वापरायची हे मी पराठा लाटताना सांगतेस. पराठ्याचे गोळे करून घेऊयात. मीडियम साईजचं गोळा करायचा आहे, जास्त मोठाही नको आणि जास्त बारीकही नको. पराठा हा आपण थोडंसं जाडसर लाटणार आहोत, अगदी चपातीसारखा किंवा पोळीसारखा पातळ नाही लाटायचा. मीडियम साईजचे असे मी गोळे करून घेते इथे. आता एक गोळा घ्यायचा, तो लाटायचा
थोडंसंच लाटायचं सुरुवातीला, जास्त नाही लाटायचं. आता याच्यावर तेलाची धार सोडायची. आणि त्याला पण मोदकासारखं करायचं. थोडंसं ह्याच्यामध्ये पिठी पण टाकली तरी चालते. असं मोदकासारखं करून पॅक करून द्यायचं. पॉकेट तयार करायचं त्याचं, पिठामध्ये दाबून. आता याचा पराठा लाटूयात. आता या स्टेजला आपण पराठ्यावरती कोथिंबीर टाकूयात, जेणेकरून ते लाटतानाच त्या पराठ्याला बसेल, पॅक बसेल. अशी पण कोथिंबीर थोडीशी सुटणारच आहे, तरी पण मी लाटताना त्याला लावली आहे. पण कोथिंबीरीमुळे कलर पण छान येतो आणि खायलाही छान लागते. तवा इथे माझा तापला आहे, त्याच्यावर मी तेलाची थोडीशी धार सोडते. कोथिंबीर थोडीशी मी परत एकदा दाबून घेतली आणि पराठा तव्यावर टाकले. जवळून दाखवते तुम्हाला पराठा कसा फुगतोय ते. मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी पण खूप छान आहे हा पराठा. एका बाजूने भाजली, आता मी पलटी मारली. दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे तो वरती येतोय. अतिशय सुंदर अशा पद्धतीने फुगतोय. दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊयात. मी काढून घेते. असेच आता मी बाकीचे पराठे लाटून घेते. हा पराठा अगदी बनवायलाही सोपा आहे आणि खायला तर एकदम टेस्टीच आहे. पनीरची भाजी किंवा चिकनची एखादी ग्रेव्हीची भाजी असेल तर त्याच्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो. चला तर मग आता हे पराठे सगळे तयार झालेले आहेत. आपण सर्विंग करून घेऊयात. तुम्हाला मी दाखवते पराठा कसा फुगतोय ते, कसं त्याचं लेअर दिसतोय ते. हे बघ किती सुंदर दिसतात. आणि काही नाही, थंड झाल्यावरती जरी तुम्ही खाल्लेत ना तरी पण ते तेवढे सॉफ्ट लागतात. बघू शकता तुम्ही किती सुंदर त्याचा पापुद्रा सुटलाय. चला तर मग आता पनीरच्या भाजीबरोबर आपण हा सर्व करून घेतलाय. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.